तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील वीर जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच आपल्या राणीच्या बागेत। आज तुम्हाला राणीच्या बागेतील वाघ, हत्ती, अस्वल, हरिण, मगर, पेंग्विन आणि यासारखे अनेक प्राणी पक्षी दाखवणार तर आहेच, पण त्याआधी महानगरपालिकेच्या वतीने राणीच्या बागेत भरलेला खास असा 28वा फ्लॉवर फेस्टिवल सुद्धा दाखवणार आहे। मित्रांनो, आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राणीच्या बागेत पुष्पोत्सव म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत सांगायचे तर फ्लॉवर फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे। या फ्लॉवर फेस्टिवलची खासियत म्हणजे आज तुम्हाला एकाच छताखाली 100-200 नाही तर चक्क 5000 वेगवेगळ्या रंगांची सुगंधांची फुलझाडे बघायला मिळणार आहे। आणि हो, येथे तुम्हाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, तर येथे सगळ्यांना मोफत एंट्री आहे। दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो। यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतीके पानाफुलांनी साकारण्यात आलेली आहे। तर चला आपण या फ्लॉवर फेस्टिवल मध्ये प्रवेश करू। तर आतमध्ये प्रवेश करता सुरुवातीला आपल्याला अभिमान, एकता आणि स्वातंत्र्याची शान असलेला दिमागदार असा राष्ट्रीय ध्वज तिरंगा वेगवेगळ्या फुलांनी तयार केलेला दिसतोय। यानंतर पुढे साकारण्यात आलेला आहे भारताची शान, शौर्य आणि अभिमान असलेला भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्राची शान, एकता आणि सामर्थ्याचं प्रतीक अशोक स्तंभ। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे भारताचे राष्ट्रीय फळ, गोडवा आणि संस्कृतीची ओळख म्हणजेच आपल्या फळांचा राजा आंबा। यानंतर पुढे साकारण्यात आलेला आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी, सौंदर्य आणि वैभवाचा राजसुगंध मोर। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे शुद्धता आणि प्रगतीचे प्रतीक भारताचे राष्ट्रीय फूल कमळ। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे भारतीय राष्ट्रसेवेचा सर्वोच्च सन्मान आणि भारताचा अभिमान, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे भारतीय संघर्षाचा, विजयाचा आणि गर्वाचा प्रतीक आपला राष्ट्रीय खेळ हॉकी। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे भारताचे राष्ट्रीय जलचर, सागरातील सौंदर्य डॉल्फिन। यानंतर पुढे साकारण्यात आलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार, समृद्धीची शान आपले राष्ट्रीय चलन रुपया। यानंतर साकारण्यात आलेली आहे भारतातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय नदी गंगा। यानंतर पुढे साकारण्यात आलेली आहे भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी। यानंतर पुढे साकारण्यात आलेले आहे अमरत्वाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेले राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष। आता ही राष्ट्रीय प्रतीके बघितल्यानंतर आपण जाऊ छानशा अशा सेल्फी पॉइंट कडे। 2 सुंदर मोर आणि त्यामागे छानशी कमान। या सुंदर सेल्फी पॉइंट मध्ये तुम्ही तुमचा फोटो नक्कीच काढायला यायला पाहिजे। शाश्वत टाउनशिपची ही प्रतिकृती नक्कीच सुंदर बनवलेली आहे। शाश्वत टाउनशिप ही पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार, आर्थिक दृष्ट्या व्यावसायिक आणि सामाजिक दृष्ट्या योग्य समुदाय आहे। या प्रतिकृतीमध्ये खरेखुरे तयार केलेले रस्ते, विदेशी पाम्स, उद्यानाचे वनस्पती, वनरोपण, छताचे उद्यान दाखवलेले आहे। निसर्ग देवतेची अद्भुत कलाकुसर, पाहता क्षणी मन प्रसन्न करण्याचे सामर्थ्य असलेला निसर्गाचा सुंदर आविष्कार, जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या क्षणात सोबत करणारे, अगदी पहिल्या प्रेमाची कबुली देतानाही याची साथ हवीच। कोणत्याही रसिक व्यक्तीला आपल्याकडे खेचण्याची एक अजब जादू या फुलांमध्ये आहे। Now I see what you teach. I do believe I always should have stayed.
आता मला सांगा की ही कागदाने तयार केलेली फुले आहेत असे कोणाला वाटेल तरी का? पण मित्रांनो, खरंच ही कागदाने तयार केलेली सुंदर फुले आहेत. आता वेगवेगळी फुले झाडे तर आपण बघितली, पण आता वेळ आहे फळभाज्या आणि पालेभाज्या बघायची. दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, घोसाळी, काकडी, कारले, वाल, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, मुळा, लाल माठ अशी खूप फळभाज्या आणि पालेभाज्यांची रोपटे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आता आपण बघणार आहोत औषधी वनस्पती. तर सुरुवातीला आपल्याला शतावरी, शमी, अरुळसा, शेर, कोरफड, पानवेल, गोकर्ण अशा खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती बघायला मिळत आहेत. या फुलझाडांच्या आणि फळझाडांच्या प्रदर्शनासोबतच उद्यानी विषयक वस्तूंची विक्री, झाडांसाठी लागणारे खत याकरिताची बरीच दुकाने येथे सुरू करण्यात आलेली आहे. तर चला आपण येथे नक्की काय काय मिळतं ते बघूयात. आपल्याला सगळ्यांना एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची सुगंधांची फुलझाडे पाहावयास मिळाली आहे. याकरिता महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. याकरिता आपण सगळ्यांनी त्यांना नक्कीच धन्यवाद बोलायला हवे. मित्रांनो, हे फ्लॉवर फेस्टिवल 31 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असणार आहे. सलग 3 दिवस सुरू असणाऱ्या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. आता हे फ्लॉवर फेस्टिवल बघायला कुठे यायचे हे मी तुम्हाला सांगतो. तर राणीची बाग ही मध्य रेल्वेच्या भायखळा या स्टेशन पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. भायखळा स्टेशन वरून पूर्वेला उतरून फक्त 5 मिनिटे चालत गेला तर तुम्ही राणीच्या बागेत पोहोचाल. तर आता आपण जाणार आहोत राणीच्या बागेत प्राणी बघायला. राणीच्या बागेत प्राणी बघण्याकरता 3 ते 12 वर्षाच्या लहान मुलांना 25 रुपये, त्यानंतर 12 ते 59 वर्षांच्या प्रौढ नागरिकांना 50 रुपये, तर वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी येथे मोफत एंट्री आहे. तसेच तुम्ही येथे येण्यापूर्वी ऑनलाईन तिकीट सुद्धा काढू शकता. ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. राणीच्या बागेत आतमध्ये एंट्री केल्यावर येथील बागेचा नकाशा आपल्याला दिसतो. तुम्ही या नकाशाचा फोटो काढून घ्या आणि त्यानुसार येथे फिरा, कारण राणीची बाग ही एकूण 60 एकरामध्ये पसरलेली आहे. राणीच्या बागेचे बांधकाम हे 1861 मध्ये करण्यात आलेले होते. तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाला, नंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले. तर आता आपण जाणार आहोत अस्वल बघायला. नशीब चांगले होते आणि अस्वलांचा मूड सुद्धा चांगला होता, म्हणून आज मला यांचे दर्शन मिळाले. त्यानंतर वेळ होती वाघायला बघायची.
पण वाघोबाचा मूड एकदम झोपायचा होता, त्यामुळे त्याचे दर्शन काय आपल्याला झालेच नाही. त्यानंतर समोर होता पाणघोडा, पण नावाप्रमाणे हा भाऊ काय पाण्याच्या वर यायला तयार नव्हता. आणि मग काय हमखास हा प्राणी दिसणारच अशा ठिकाणी मी गेलो. म्हणजेच आता आलो मी माकड बघायला. यांचा मूड एकदम जोरातच होता. त्यानंतर आपल्याला बघायला मिळाली मगर आणि शेजारीच होती सुंदर असे कासव. त्यानंतर वेळ होती पक्ष्यांच्या नंदनवनात जायची. येथे खूप प्रकारचे पक्षी मला बघायला मिळाले. आणि आता सगळ्यात शेवटी सगळ्यांना बघायला आवडेल अशा पेंग्विनच्या कक्षात मी गेलो. तर येथे बरेच पेंग्विन खूप खेळत होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या सागर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.